तर हॅलो मित्रांनो, मी आहे कार्तिक आणि पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे कार्तिक आहे मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर सॉरी फॉर द लेट व्हिडिओ येण्यासाठी खूप जरा जास्त वेळ झाला, पण काय ना आजपासून व्हिडिओचे कन्सिस्टंटली येत जातील यासाठी मी खूप प्रयत्न करेन. आणि आज आपला जो टॉपिक असणार आहे तो असणार आहे ऑपरेटर्स. आज आपण ऑपरेटर्स म्हणजे काय आणि ऑपरेटरचा पहिला टाईप ॲरिथमॅटिक ऑपरेटर्स बघणार आहोत. आता पायथॉनमध्ये ऑपरेटर्स एक कन्सेप्ट आहे, एक टॉपिक आहे ज्याच्यामध्ये खूप सारे टाईप्स आहे. पण सगळे टाईप्स जर एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगायला गेलो तर तो व्हिडिओ खूपच मोठा होईल. त्यासाठी मी आजच्या व्हिडिओमध्ये ऑपरेटरचं बेसिक नॉलेज आणि पहिला ऑपरेटरचा टाईप ॲरिथमॅटिक ऑपरेटर्स हा शिकवणार आहे. तर खूप न वेळ घालवता जाऊया आपण आपल्या कॉम्प्युटर स्क्रीनकडे. तर मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे ऑपरेटर्स. आता ऑपरेटर्स म्हणजे काय, तुम्ही समजा की तुम्ही तुमच्या आयुष्यात कॅल्क्युलेटर तर यूज केलाच आहात. आपण साध्या साध्या गोष्टी म्हणजे गणितातल्या गोष्टी करतो की वजाबाकी, बेरीज, मल्टिप्लिकेशन आणि डिवाइड, हे तर तुम्हाला माहीत असेलच, कारण ह्या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहीत पाहिजे. आणि सगळ्यांनी कॅल्क्युलेटर तर यूज केलाच आहे. तर कॅल्क्युलेटरमध्ये आपण काय करतो की 2 नंबरवरती ऑपरेशन परफॉर्म करतो. काय, जर आपल्याला बेरीज करायची असेल तर 5+5 किंवा वजाबाकी करायची असेल 5+5, एका ह्याच्या नंबरवरती ऑपरेशन होतो का, नाही ना. तर 2 नंबरवरचे आपण ऑपरेशन करतो आणि त्या 2 नंबरच्या मध्ये जर सिम्बॉल यूज करतो ना, अधिक, वजाबाकी किंवा वेगवेगळ्या प्रकारचे सिम्बॉल्स, तर त्यालाच आपण ऑपरेटर्स म्हणतो पायथनमध्ये. ओके. तर आता तुम्हाला एक आयडिया आली असेल की ऑपरेटर्स म्हणजे काय. म्हणजे आपण आता पायथनमध्ये काय करणार आहोत की ऑपरेटर्स कसे वर्क करतात पायथनमध्ये ते आपण बघणार आहोत. आणि ऑपरेटरचे टाईप्स आहेत भरपूर. तर त्यातला पहिला टाईप ॲरिथमॅटिक ऑपरेटर्स आज आपण या व्हिडिओमध्ये पूर्णपणे शिकणार आहोत. तर जाऊया आपण आपल्या स्क्रीनवरती. तर स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता की ऑपरेटर्सची स्लाईड ओपन झालेली आहे. तर त्याची डेफिनेशन बघूयात आपण. डेफिनेशन: अन ऑपरेटर इज अ स्पेशल सिम्बॉल दॅट परफॉर्म्स अन ऑपरेशन ऑन व्हॅल्यूज ऑर व्हेरिएबल्स. आता मागच्याच व्हिडिओमध्ये आपण व्हेरिएबल्सबद्दल शिकलो. जर तुम्हाला व्हेरिएबल्सबद्दल माहीत नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, कारण त्याशिवाय तुम्हाला ऑपरेटर समजण्यासाठी अवघड जाईल. तर काय अवघड नाही व्हेरिएबल्स, फक्त तो व्हिडिओ बघून जी सिरीज मी सुरू केली आहे. जर तुम्ही बेसिक असाल पायथनमध्ये, म्हणजे तुम्हाला पायथनमध्ये काहीच माहीत नसेल, तर माझी जी पहिल्यापासूनची सिरीज आहे ना ती, तर त्यापासून तुम्ही पायथन म्हणजे व्हिडिओज बघायला सुरू करा. त्यानुसार तुम्हाला पायथन एकदम स्क्रॅचपासून तुम्हाला समजेल आणि तुम्ही कोड परत व्यवस्थित करू शकाल थोड्याच दिवसात. तर आज आपला टॉपिक आहे ऑपरेटर्स. आणि आपण बघितलं की an operator is special symbol that performs an operation on values or variable. म्हणजेच की एक ऑपरेटर म्हणजे स्पेशल सिम्बॉल असतो जो ऑपरेशन्स परफॉर्म करतो व्हॅल्यूज आणि व्हेरिएबल्समध्ये. आता व्हेरिएबल्स पण व्हॅल्यूज होल्ड करतात, तर त्याच्यावरती ऑपरेशन परफॉर्म कसं केलं जातं ऑपरेटर्सचे ते आपण आता बघणारच आहोत. तर आता तुम्ही तर बघू शकतो की ऑपरेटर्स आणि ऑपरँड दिस आर. आता इथे एक एक्झाम्पल घेतले, ए इज इक्वल टू 10, म्हणजे ए या व्हेरिएबलमध्ये 10 ही व्हॅल्यू स्टोअर आहे, बी या व्हेरिएबलमध्ये 5 ही व्हॅल्यू स्टोअर आहे. ओके. तर प्रिंट ए प्लस बी. आता याचा म्हणजे आउटपुट काय असेल तुम्हीच सांगा. की सिम्पली इथं सांगितले की 10+5. तर इथं ऑपरेटर्स आणि ऑपरेंड आपण बघणार आहोत की ऑपरेटर्स म्हणजे काय. दीज आर द स्पेशल सिम्बॉल्स. म्हणजे मी सांगितल्याप्रमाणेच की स्पेशल सिम्बॉल, अधिक, वजा, बाकी, गुणाकार, भागाकार या प्रकारे इथं जे सिम्बॉल दिसतो ना अधिक, हा झाला ऑपरेटर. आणि तो सिम्बॉलच्या व्हॅल्यूजवरती ऑपरेशन परफॉर्म करते, म्हणजे ए आणि बी, तर ते झाले ऑपरँड्स. आता डिरेक्टली तुम्ही तर 10 आणि 5 देऊ शकला असता, काहीही त्याला म्हणजे प्रॉब्लेम नाही आहे. बट मी तो व्हेरिएबल्समध्ये व्हॅल्यू स्टोअर करून त्याच्यावरती ऑपरेशन्स परफॉर्म करणार आहोत. म्हणजे आहे ज्यामुळे तुम्हाला व्हेरिएबल्स आणि पायथनमध्ये गोष्टी कशा वर्क करतात हे तुम्हाला समजून जाईल. तर इथं ऑपरँड तुम्ही बघत असाल की ऑपरँड म्हणजे काय, ए आणि बी, म्हणजे 10+5. अधिक हे झाले ऑपरेटर आणि ऑपरँड झाला ए आणि बी, म्हणजे 10 आणि 5. आता याचा आउटपुट काय असेल, सिम्पली 15. तर आपण डिरेक्टली प्रॅक्टिकल करून बघूयात एक. तर व्ही एस कोडमध्ये मी एक फोल्डर ओपन केला आहे पायथन लँग्वेजचा, जो की मागच्या व्हिडिओमध्ये आपण क्रिएट केला होता, ज्यामध्ये आपण इथून येणारे सगळे पुढचे प्रोग्राम स्टोअर करत जाणार आहोत. आणि
तर तुम्ही इवन आता नवीन असाल तर तुम्ही एक नवीन फोल्डर तयार करा आणि त्यामध्ये आणि तो फोल्डर डिरेक्टली ओपन करा VS कोडमध्ये आणि त्यामध्ये एक नवीन फाईल क्रिएट करा. इथून तुम्हाला चिन्ह दिसेल operators.ipynd. ओके, तर आताच आपण एक एक्झाम्पल बघितलं की ए मध्ये काय व्हॅल्यू होती 10 आणि बी मध्ये आय थिंक 5. ओके, तर एमध्ये आपण स्टोअर केली 10, बी मध्ये स्टोअर केली 5 ही व्हॅल्यू आणि त्याच्यावरती ऑपरेशन परफॉर्म करूया. प्रिंटने सिम्पली आपल्याला ते आउटपुट दिसतो की ए अधिक डी. आता आउटपुट काय येईल 15. ओके, तर आपला आउटपुट आलेला आहे 15. नाईस. तर या प्रकारे प्लस ही गोष्ट झाली ऑपरेटर आणि ए आणि बी ही गोष्ट झाली ऑपरँड. सिम्पली समजलं असेल ना? मला आय थिंक समजलं असणार. एवढं इझी भाषेमध्ये सांगतोय म्हणलं समजलं असतात. ओके, तर नेक्स्ट जाऊया. आता आपण बघूयात की टाईप्स ऑफ ऑपरेटर कोणकोणते आहेत. तर अरिथमेटिक ऑपरेटर्स, असाइनमेंट ऑपरेटर्स, कंपॅरिझन ऑपरेटर्स, लॉजिकल ऑपरेटर्स, आयडेंटिटी ऑपरेटर्स, मेंबरशिप ऑपरेटर्स आणि बिटवाईज ऑपरेटर्स. तर प्रत्येक ऑपरेटरचा वेगवेगळ्या म्हणजे रोल आहे पायथनमध्ये. प्रत्येक ऑपरेटरचे वेगवेगळ्या प्रकारे आपण प्रत्येक ऑपरेटरचा यूज करू शकतो. तर अरिथमेटिक ऑपरेटर समजून घ्यायला तुम्हाला खूपच इझी जाणार आहे कारण हे खूप बेसिक ऑपरेटर्स आहेत. तर आजचा आपला टॉपिक असणार आहे अरिथमेटिक ऑपरेटर्स. तर हे बाकीचे मी येईल तसे पूर्णपणे एका व्हिडिओमध्ये एक ऑपरेटरचा टाईप पूर्णपणे डिटेलमध्ये शिकवणार आहे. त्यामुळे तुम्हाला कोणतीही गोष्ट अवघड जाणार नाही, एवढं मात्र नक्की. आता अरिथमेटिक ऑपरेटर्स बघूयात. अरिथमेटिक ऑपरेटर्स आर यूज्ड टू परफॉर्म मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स ऑन नंबर. सिम्पली आत्ताच आपण बघितलं की मॅथमॅटिकल ऑपरेशन आपण परफॉर्म करतो प्लस आणि वजाबाकी या गोष्टींचा यूज करून. तेच आहेत अरिथमेटिक ऑपरेटर्स जे आपण पायथनमध्ये यूज करतो. आता अरिथमेटिक ऑपरेटर्स कोणकोणते आहेत? ॲडिशन, प्लस, ॲडिशन. आता हे इथं मी एक्झाम्पल दिले आहेत. आणि मायनस म्हणजे सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. आता हे वरचे जे 4 आहेत ते तर तुम्हाला इझिली म्हणजे समजले असेल. बट हे खालचे 3 काय आहेत? मॉड्युलस, एक्सपोनंट, फ्लोर डिव्हिजन. टेन्शन घेऊ नका, आपण ते स्टेप बाय स्टेप बघत जाणारच आहोत. त्यामुळे डोंट वरी, आपण ह्या गोष्टी स्टेप बाय स्टेप जे पहिले 4 टाईप्स आपल्याला म्हणजे माहीत आहेतच बेसिकली सगळ्यांना आणि ते शिकायला खूप इझी जाईल. पण खालचे जे 3 टाईप आहेत ना, मॉड्युलस, एक्सपोनंट, फ्लोर डिव्हिजन, हे सुद्धा खूपच इझी आहेत. काहीही अवघड नाही त्यात. तर आपण स्टेप बाय स्टेप आपण हे सगळे ऑपरेटर्स बघूयात की इथं म्हणजे तुम्ही या स्लाईडचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. इथं जस्ट प्रत्येक ऑपरेटरचा एक एक्झाम्पल दिलेला आहे. ओके, आता इथं काय व्हॅल्यू घेतल्या ए 10, बी 3. आता हेच आपण गोष्टी करून बघूयात आपल्या VS कोडमध्ये. तर VS कोडमध्ये जाऊयात. ओके, आता आपण VS कोडमध्ये आलेलो आहोत. एक नवीन सेल ओपन करूयात आणि व्हॅल्यू काय होती? ए इज इक्वल टू 10 आणि बी इज इक्वल टू 3 आय थिंक. या ग्रेट. पायथनमध्ये आता तुम्ही इथं बघू शकता की ए व्हेरिएबल होल्ड करते 10 व्हॅल्यू, बी व्हेरिएबल होल्ड करते 3 व्हॅल्यू. तर आता जे अरिथमेटिकल ऑपरेटर्स आहेत ना, त्या सगळ्या अरिथमेटिक ऑपरेटर्समध्ये आपण म्हणजे ह्या व्हॅल्यूचा यूज करून ऑपरेशन परफॉर्म्स करूया. आता तुम्ही इथं बघू शकता की इथं व्हेरिएबल्समध्ये आपण व्हॅल्यू सेव्ह केल्या, त्यामुळे आपण याचा रियूज करू शकतो, सारखा यूज करू शकतो. तर मागच्या व्हिडिओमध्ये व्हेरिएबल्समध्ये तुम्हाला जर समजलं नसेल की रियूज का म्हणजे व्हेरिएबलचा एक्झॅक्टली होतो, तर आता तुम्हाला तो एक्झॅक्टली समजेल. तर आता आपण बघूयात की एक्झाम्पलमध्ये काय दिले की प्रिंट ॲडिशन. आता हे आपल्याला स्ट्रिंगमध्ये द्यावं लागतं. आपल्याला एखादा टेक्स्ट दाखवायचा आहे की हां, मला ॲडिशन व्हायच्या आधी मला तिथं दाखवायचं आहे की ॲडिशन असं लिहून आलेलं असू दे आणि त्याच्या पुढं माझा आन्सर असू दे. तर त्यासाठी आपण स्ट्रिंगचा आता स्ट्रिंग काय असते हे पुढं जसं डेटा टाईप्स येतील तसं आपण ह्या गोष्टी म्हणजे व्यवस्थित शिकतच जाणार आहोत. जस्ट आता आपण ऑपरेटर्सवरती फोकस करूयात. तर मी ॲडिशन दिलं आणि आपली इथं व्हॅल्यूज काय होत्या ए आणि बी. ओके, आता मी याला रन करतो.
ॲडिशन इज इक्वल टू 13. आता जर मी हे ॲडिशन दिलं नसतं ना फॉर एक्झाम्पल, तर इथं तुम्ही बघू शकता फक्त 13 आलं असतं, पण मला नाही, मी हे ॲडिशन केले त्यामुळे मला हे ॲडिशन दिसलं पाहिजे, त्यासाठी मी इथं यूज करतो स्ट्रिंगचा. आता ह्या म्हणजे डबल कोट्समध्येच का आपण टेक्स्ट देतो, तर ही एक स्ट्रिंग असते जी की आपण टेक्स्टचा जो यूज असतो ना पायथॉनमध्ये तो ॲज अ स्ट्रिंग केला जातो. म्हणजे टेक्स्टलाच फक्त एक मॉडर्न वर्ड आहे स्ट्रिंग, टेक्स्ट समजून घ्या. आता इथं मी ॲडिशन दिलं आहे आणि रन केला प्रोग्राम, सॉरी इथं सॉल्व प्रोग्राम म्हणजे ते राहिलेलं त्यामुळं रन झाला नाही. तर ॲडिशन A+B. ओके, तर आता हा मी कोट्समध्ये देत नाही. तर बघूया प्रोग्राम रन होतो का नाही. एवढं समजलं असेल की आपल्याला एखादा टेक्स्ट जर पायथॉनमध्ये शो करायचा असेल तर तो आपण ॲज अ स्ट्रिंग दाखवायचा, त्यावेळेस तो शो होतो. जसं की आत्ताच आला तो मी स्ट्रिंगमध्ये ॲडिशन लिहिलं, त्याच्या पुढं कॅल्क्युलेशन केलं ऑपरेटरचा यूज करून, आणि तर तुम्हाला दिसू शकतं ॲडिशन इज इक्वल टू 13. सिम्पल आहे ना. तर एक गोष्ट करूया की आपण ॲडिशन आता लिहायलाच नको, लोकांना खूप कन्फ्युजन होईल. ठीक आहे, प्रिंट A+B. ओके, तुम्ही विचार करू शकता की मी डिरेक्टली प्रिंटमध्ये ऑपरेशन परफॉर्म केला, पण मला एका व्हेरिएबलमध्ये ऑपरेशन परफॉर्म करायचा आणि तो व्हेरिएबल मला शो करायचा आहे, म्हणजे तो आउटपुट मला शो करायचा आहे डिरेक्टली. मला ऑपरेशन डिरेक्टली प्रिंटमध्ये नाही लिहायचं आहे. तर सिम्पली आपण एक कमेंट आउट करूया थोड्या वेळसाठी. ओके, आता कमेंट्स म्हणजे काय माहीत नसेल व्हिडिओ बघा, मी यावरती डिटेल व्हिडिओ केलेला आहे. तर आता आपण एक नवीन C हा व्हेरिएबल क्रिएट करूया आणि त्यामध्ये मला A आणि B यावरती ऑपरेशन परफॉर्म. आता A आणि B हे प्लस केलं, ही व्हॅल्यू स्टोअर होणार C मध्ये. म्हणजे A मध्ये 10 आहे, B मध्ये 3 आहे. 10 अधिक 3 केलं, ती स्टोअर झाली 13 C मध्ये. आणि मी इथं केलं प्रिंट C, तर काय आउटपुट येईल तुम्ही सांगा. 13 सिम्पली, कारण C मध्ये काय आहे A अधिक B काय आहे 10 अधिक 3 किती होतं 13. तर आपल्याला आउटपुट किती दिसतो 13. तर आपण एका व्हेरिएबलमध्ये सुद्धा ऑपरेशन परफॉर्म करू शकतो, किंवा डिरेक्टली तुम्ही प्रिंट फंक्शनमध्ये ऑपरेशन परफॉर्म करू शकता, किंवा प्रिंट फंक्शनमध्ये तुम्ही व्हेरिएबल थ्रू सुद्धा आउटपुट दाखवू शकता. तर ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या काय. इथं प्रिंट फंक्शनमध्ये आपण A+B केलं, ते सुद्धा आपल्याला आउटपुट दिसलं, पण मला डिरेक्टली तसं करायचं नव्हतं, म्हणून मी एका व्हेरिएबलमध्ये ऑपरेशन परफॉर्म केला आणि तो प्रिंट फंक्शनमध्ये शो केला, तर मला तसंही म्हणजे आउटपुट दिसलं. गोष्ट समजली ना. बरोबर. आता आपण नेक्स्ट ऑपरेटर बघूयात की आपला नेक्स्ट ऑपरेटर कोणता होता, सबस्ट्रॅक्शन. तर सिम्पली A इज इक्वल टू 10 घेऊयात आणि B इज इक्वल टू 3 घेऊयात. ओके, आणि C मध्ये आता मला काय करायचं आहे, सिम्पली A वजा B किती येईल उत्तर, A वजा B. सांगा कमेंट करा, पटकन कमेंट करा. तर बघूयात आपण किती येते उत्तर. प्रिंट C 7, तर आपलं आउटपुट आलेलं आहे 7. ओके, आता इथं मी प्रिंट करूनच गोष्टी शो करू शकतो. आता इथं मी प्रिंटला जर कमेंट आउट केलं आणि इथंपर्यंत जर मी ऑपरेशन्स केले, तर आपल्याला शो होत नाही. म्हणजे प्रोग्राम रन होतो, पण अजूनपर्यंत मी त्याला शो करायचं फंक्शन दिलेलं नाही. त्यामुळे प्रोग्राम रन झाला, प्रोग्राम बरोबर आहे तर ठीक आली, पण मला तो शो करायचा आहे, त्यासाठी आपण प्रिंट फंक्शन यूज करतो. प्रिंटमध्ये आपण C म्हणजे व्हेरिएबल शो केला, हा व्हेरिएबल होल्ड करतो A वजा B म्हणजे 10 - 3 आणि आपल्याला दिसतं C. उत्तर आहे 7 सिम्पली. ओके, नेक्स्ट कोणतं होतं, A इज इक्वल टू 10 आणि B इज इक्वल टू 3 आणि C इज इक्वल टू, आता काय होतं आपलं मल्टिप्लिकेशन. ओके, मल्टिप्लिकेशन होतं A इंटू हा स्टार दिसतो ना, मल्टिप्लिकेशनसाठी आपण तो यूज करतो. आणि आता प्रिंट
सी करूयात. काय येईल उत्तर सांगा सांगा, नक्की सांगा. हा मल्टिप्लिकेशन आहे तर यामध्ये उत्तर येईल सॉरी 30, 10 इंटू 30. ओके, तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कमेंट सांगितलेली. आता इथं तुम्ही बघू शकता की तुम्ही प्लस दिले, मायनस दिले, सबस्ट्रॅक्शन केले, मल्टिप्लिकेशन केले, पण हे दिसायला एवढं सुटेबल दिसत नाही ना, तर त्यासाठी आपण कमेंट्सचा यूज करतो. आता मी जर याच्यावरती हॅशटॅग देऊन ॲडिशन दिलं, ही कमेंट आहे माझी, ही प्रोग्राममध्ये रन होत नाही. जस्ट मी का ती कमेंट्स का असतात त्या मी व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेल्स शो केलेले आहेत. तर आता मी इथं कमेंट केले, ह्याच्या खाली एक कमेंट करतो की हे काय होतं, सबस्ट्रॅक्शन ओके, आणि हे काय होतं, मल्टिप्लिकेशन. ओके, आता दिसायला किती सुटेबल दिसतं बघा, ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन. तर याचाच आपण यूज असा कमेंटचा असा यूज करतो पायथॉनमध्ये. तर हे फक्त बेसिक झालं, आपण ॲडव्हान्स खूप यूज करतो त्याचा. आता आपण बघूयात की डिवाइड a इज इक्वल टू 10 आणि b इज इक्वल टू 3. तर मी इथं सी मध्ये स्टोअर करतो व्हॅल्यू a आणि b. सॉरी, मी तर भागाकार करायचा आहे ना आपल्याला. ओके, तर आता मी प्रिंट करतो सी. काय येईल उत्तर, 10/3, 3.33335. ओके, तर भागाकार केल्यानंतर ना आपल्याला 3.33 समथिंग हे उत्तर आलेलं आहे. आता आपण इथं एक गोष्ट केली नाही, तर इथं आपण एक गोष्ट दिली नाही, डिव्हिजन. कमेंट आउट करूया, DIVISION. ओके, डिव्हिजन. तर डिव्हिजनचा आपल्याला आन्सर आलेला आहे डेसिमल्समध्ये, 3.333 आलेला आहे. ओके, तर आतापर्यंत आपण काय काय बघितलं, ॲरिथमॅटिक ऑपरेटर्स आपण बघत आहोत. आणि ॲरिथमॅटिक ऑपरेटर्समध्ये आपण बघितलं ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. ह्या 4 गोष्टी ज्या बेसिक आहेत, ज्या सगळ्यांना माहीत असतात, त्या 4 गोष्टी आपण इथं बघितलेल्या आहेत. आता आपण नेक्स्ट स्लाईडकडे जाऊया आणि बघूया की स्लाईडमध्ये काय आहे. तर इथं तुम्ही बघू शकता प्रिंट ॲडिशन. आता मी हे ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन तिथं लिहिलं नाही कारण तुम्हाला कन्फ्युजन होईल, त्यासाठी मी डिरेक्टली तिथं तुम्हाला तशा वेमध्ये शिकवलेलं आहे. कधी आता स्क्रीनशॉट काढून तुम्ही स्वतःसुद्धा प्रॅक्टिस करा, खूप प्रॅक्टिस करा, खूप प्रॅक्टिस लागते. यासाठी तुम्ही तुमचं म्हणजे काय म्हणतात, तुम्ही स्वतः या गोष्टींची खूप प्रॅक्टिस करा. तुम्ही या काय म्हणतात त्याला, तुम्ही स्वतः कोडिंगची प्रॅक्टिस करा. तुम्ही स्वतः व्हेरिएबल्स क्रिएट करा, त्यावरती वेगवेगळ्या म्हणजे व्हॅल्यूचे व्हेरिएबल्स क्रिएट करा. त्यावरती ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन आणि ह्या पुढच्या सगळ्या गोष्टी म्हणजे आज ॲरिथमॅटिकचा पूर्णपणे स्टडी करा. कारण हे कसं आहे, दिसायला इझी जातं, पण कधी कधी ह्या सिम्पलच्या गोष्टी पण लक्षात न निघून जातात कारण आपलं प्रॅक्टिस नसतं. आणि पायथॉनमध्ये काय आहे की खूप प्रॉपर गोष्टी लागतात, की आपण असं नाही की इथं काही टाईप केलं तिथं चालतं. तर त्याप्रकारे तुम्हाला प्रॅक्टिस केलीच पाहिजे. कितीही सिम्पल गोष्ट दिसू दे, बट ह्याची प्रॅक्टिस तुम्हाला असणं गरजेचं आहे. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. ओके, तर नेक्स्ट स्लाईड आपली काय आहे, मॉड्युलस. आता आपण मॉड्युलस रिमाइंडर बघणार आहोत की मॉड्युलस म्हणजे हा ॲरिथमॅटिक ऑपरेटर काय करतो. तर आता आपण मॉड्युलस बघणार आहोत. चला आपण रिमाइंडर, आता सगळ्यांना शाळेमध्ये बाकी तर झाले असेल ना, भागाकार त्यामध्ये बाकी असते, वर बाकी राहिलेली ती बाकीच म्हणजे मॉड्युलस, तेवढं लक्षात ठेवा. 10 मॉड्युलस 3. आता इथं एक एक्झाम्पल घेतलेलं आहे की 10 डिवाइड बाय 3, उत्तर आलं 3. पूर्णपणे भाग गेला का, 10ला 3ने, 3 त्रिक 9, राहिली 1 ना, तर ती रिमाइंडर 1, आन्सर 1 तोच असते बाकी, त्यालाच म्हणतो पण मॉड्युलस. पायथॉनमध्ये इझी आहे ना, खूपच इझी आहे. 15 मॉड्युलस 4, बाकी राहते 3. 20 मॉड्युलस 5, आता 5 ने 20ला पूर्णपणे भाग जातो, 5 चोक 20, त्यामुळे इथं रिमाइंडर राहते 0.
इफ द रिमाइंडर इज 0 द नंबर इज इवन. म्हणजे रिमाइंडर जर 0 असला तर नंबर हा सम असतो आणि रिमाइंडर काहीतरी बाकी असला तर नंबर हा विषम असतो. सम विषम, इवन ऑड, सिंपल आहेत गोष्टी खूपच. तर आपण मॉड्युलसचं सुद्धा एक्झाम्पल करून बघूयात. कोड आपण इथं देऊयात मॉड्युलस आणि काय होतं ते रिमाइंडर दिलेला आहे आणि यामध्ये आपण एक व्हॅल्यूज घेऊयात. ए इज इक्वल टू 10 घेऊयात आणि बी इज इक्वल टू 3 घेऊयात तुम्हाला समजण्यासाठी. आता मी सी मध्ये यावरती ऑपरेशन परफॉर्म करतो. म्हणजे ए मॉड्युलसचं सिम्बॉल काय आहे, पर्सेंटेज, तेच मॉड्युलस. सी होतो बी, सॉरी. आणि प्रिंट जर मी ते सी प्रिंट केलं तर तुम्हाला इथं दिसू शकतं की आपल्याला रिमाइंडर दिसतो. आता डिव्हिजनमध्ये तुम्हाला काय दिसतं, 3.33 म्हणजे डिवाइड झालेली गोष्ट दिसते, पण बाकी दिसते का? बाकीसाठी मॉड्युलसचा यूज करतो की तिथं आपल्याला फक्त बाकी रिमाइंडर किती राहिलंय ते दिसतं. अजून एक एक्झाम्पल आपण बघितलेलं की अजून एक एक्झाम्पल काय होतं ते 20. हां, ए इज इक्वल टू 20 आणि बी इज इक्वल टू आय थिंक 5. हां, सो सी इज इक्वल टू ए मॉड्युलस बी प्रिंट सी. प्रिंट सी उत्तर किती येणार? 0. ऑब्विसली 0 येणार, कारण 5 ने 20 ला भाग जातो पूर्णपणे. तुम्हाला मॉड्युलस म्हणजे काय समजलं ना? इथं तुम्ही बघू शकता की 1 बाकी राहिली आणि इथं 0 बाकी राहिली, म्हणजे 5 ने 20 ला पूर्णपणे भाग गेला, त्यामुळे इथं 0 आउटपुट आला. सिम्पल आहे मॉड्युलस, खूप अवघड म्हणजे असं काहीच नाही आहे. तर आता आपण एक्सपोनंट हा ऑपरेटर बघणार आहोत अरिथमॅटिक या ऑपरेटर्स मधला. एक्सपोनंट म्हणजे काय असतो? पॉवर. सिम्पली काहीही अवघड नाही. एक्सपोनंट म्हणजे आहे क्यूब. तुम्हाला क्यूब माहिती आहे का? 2चा क्यूब, 3चा क्यूब, जो वरती आपण क्यूब देतो, सिम्पली आपण डिरेक्टली तसं इथं देत नाही, आपण इथं 2 स्टारचा यूज करतो. आता याच्यासाठी आपण 2 क्यूब ऑफ 2 फॉर एक्झाम्पल 8. आन्सर नका मला, इमेज आहे का? हां, इथं आहे बघा. सिम्पल. हां, इथं तुम्ही बघू शकता ना क्यूब 2चा हा जो क्यूब दिसतोय ना, जो आपण जर तुम्ही शाळेत असाल तर तुम्हाला ऑब्विसली माहित असणार की क्यूब काय असतं. ओके, तोच क्यूब असतो ना, त्यालाच आपण म्हणतो एक्सपोनंट आपल्या पायथन लँग्वेजमध्ये. एक्सपोनंट. ओके, तर इथं आता बघूया काय एक्झाम्पल दिलंय काय क्यूबचं. ओके, तर इथे 2 आणि 3चा क्यूब दिलेला आहे. ओके, तर इथं आपण कोणतीही व्हॅल्यू घेऊ शकतो, असं नाही की फक्त 3च क्यूब. आता मला तिची पॉवर 4ची पाहिजे आहे, त्याची पॉवर मला 5ची पाहिजे आहे. फॉर एक्झाम्पल ते मी क्यूबचं सांगितलं कारण तुम्हाला एक अंदाज यावा की 2 वरती आपण जे लिहितो ना 3, ते क्यूब काय असतं की 2 × 2 × 3 वेळा करायचं. जर मी तिथं 2च्या वर 4 वेळा त्याची पॉवर दिली तर ते मला 2 × 2 × 2 4 टाइम्स केलं पाहिजे, त्यानंतर त्याचा आन्सर येईल. त्यालाच आपण एक्सपोनंट म्हणजे पॉवर म्हणतो. इथं तुम्ही बघू शकता की 2चा क्यूब 3, म्हणजे त्याचा क्यूब काढायचा, तर 2 इथं 3 दिले ना, 2 × 2 × 2 8. आता इथे 4 असतं तर 2 × 2 × 2 × 2 अजून 4 वेळा त्याचा गुणाकार झाला असता त्या व्हॅल्यूचा. आता इथं तुम्ही समजून घेऊ शकता की 2चा 3 पॉवर म्हणजे 2 × 2 × 2 8 हे आन्सर आलं. 3ची 4 पॉवर म्हणजे 3 × 3 × 3 × 3 म्हणजे ती व्हॅल्यू जेवढी पॉवर आहे त्यावेळा गुणाकार करायचं, त्याचं आन्सर येतं. ओके, आता आपण हे कोड ओपन करूया, त्याशिवाय अवघड जाईल समजायला. एक्सपोनंट सिम्पली काय होतं? पॉवर. आता ए इज इक्वल टू आपण घेऊयात किती? 2. बी इज इक्वल टू 3. सी इज इक्वल टू ए क्यूब 3. ओके, प्रिंट सिम्पली सी करूया, काय दिसेल तुम्हाला? 8.
ओके, आता ए किती वेळा आहे? ए म्हणजे ए मध्ये व्हॅल्यू काय आहे? 2 आहे, बी मध्ये व्हॅल्यू काय 3 आहे. सी इज इक्वल टू ए इंटू 3 कसं केलं रे? ए इंटू बी असंही होतं. बघू शकता रन झाल्याचं व्हॅल्यू, कारण ही ए शेवटी मॅथमॅटिकल व्हॅल्यू 2 आणि तुम्ही मॅथमॅटिकल डिरेक्टली व्हॅल्यू दिली त्यामुळे ते ऑपरेशन परफॉर्म झालं. तर ए ची पॉवर किती दिलेली आहे मी? बी 3. आता मी जर इथे 4 दिली तर इथं किती होणार त्याची पॉवर? 16. म्हणजे सिम्पली तर काय झालं की 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2. सिम्पली तुम्ही बघू शकता की ही गोष्ट इथं झाली. आता मी इथं जर बी ची पॉवर 5 दिली तर इथं काय होणार? 2 हे 5 वेळा होणार. आन्सर किती येईल? 32. आता मी इथं कमेंट केल्या त्यामुळे तो प्रोग्राममध्ये रन होत नाही. तर मी समजण्यासाठी तुम्हाला एक गोष्ट यामधली समजवण्यासाठी कमेंटचा कसा यूज केला. ओके, तर मी तुम्हाला म्हणजे असंच नाही की एक चॅप्टर सुरू आहे तर ऑपरेटर्स शिकवा. जे बॅकला झाले ना कमेंट्स व्हेरिएबल्स, तर ते सुद्धा मी तुम्हाला रिपीटेटिव्ह सांगत असतो, ज्यामुळे तुमचा सराव चांगला होते, ज्यामुळे तुम्ही त्या गोष्टी त्या कन्सेप्ट व्यवस्थित शिकाव्या. त्यासाठी मी तुम्हाला ह्या गोष्टी व्यवस्थित सांगत असतो. तर एक्सपोनंट तुम्हाला समजलं. आता मी इथं घेतो व्हॅल्यू 3 आणि 3ची मला 5 म्हणजे पॉवर आहे 5. ओके, 243. म्हणजे इथं काय झालं की 3ची पॉवर 5 एक्सपोनंट 3 1 2 3 4 5 झालं काय? 1 2 3 4 5. ओके, तर इथं असं झालं 3ची पॉवर 5 उत्तर आलं 243. सिम्पल, यालाच म्हणतो आपण एक्सपोनंट पॉवर. आणि हा आहे आपला लास्टचा एक पॉइंट, फ्लोअर डिव्हिजन, जो अरिथमेटिक ऑपरेटर्समध्ये इम्पॉर्टंट आहे आणि खूपच इझी आहे. तुम्हाला काय सांगू, तुम्ही डिव्हिजन समजला असा. इथं तुम्ही एक एक्झाम्पल बघितला 10 इंटू 3 3.333. हे झालं डिव्हिजनचं. पण ते डिव्हिजनची जी मी 2 वेळा तो सिम्बॉल यूज केला तर उत्तर फक्त 3 आलं. इथं याचा अर्थ असा होतो की फ्लोअर डिव्हिजन जो डेसिमल पार्ट आहे ना तो काढून टाकतो. पायथन डिवाइड्स द नंबर अँड थ्रोज अवे द डेसिमल पार्ट. म्हणजे इथं काय झालं, इथं डिवाइड केलं मी सिम्पली, तर इथं सगळं त्याचं आन्सर आलं पॉईंट सकट. बट इथं मी फ्लोअर डिव्हिजनचा यूज केला तर इथं मला फक्त 3 दिसलं. त्यानं पुढचे जे पॉईंट्स आहेत ना ते काढून टाकलं, मला फक्त एक सिम्पल व्हॅल्यू दिली. त्यालाच आपण फ्लोअर डिव्हिजन म्हणतो. तर फ्लोअर डिव्हिजन समजण्यासाठी आपण VS कोडमध्ये येऊयात आणि पहिल्यांदा आपण समजूयात की डिव्हिजन. ओके, तर सिम्पली मी ते डिव्हिजन घेतो. डिव्हिजन इज इक्वल टू 10, B इज इक्वल टू 3 आणि C इज इक्वल टू 10 डिवायडेड बाय 3. आन्सर काय येईल तुम्हीच सांगा. सांगा. 10 इंटू 3 10 इंटू 3 किती येईल आन्सर? 3.3 ते आलं. ओके, आणि फ्लोअर डिव्हिजनचा यूज काय होतो? समजा मी इथं फक्त एक अजून डिवाइडचं सिम्बॉल लावलं तर हा झाला फ्लोअर डिव्हिजनचा सिम्बॉल आणि याचं आन्सर काय आलं 3. त्यांना फक्त डेसिमल पार्ट काढून टाकला. सिम्पली एवढंच आहे, बाकी काहीही अवघड नाही आहे. तरीही तुम्हाला समजण्यासाठी मी घेतो 3.30 आणि अजून एक व्हेरिएबल क्रिएट करतो. समजा डी व्हेरिएबल क्रिएट केला आणि त्यामध्ये ह्याच गोष्टी मी रियूज करणार. म्हणजे काय करणार, अरे सॉरी मी जर 10 इंटू 3 घेतलं ना, असू दे चालते, तर ए वरती डिवायडेड बाय बी. आन्सर तेच येणार आहे कारण ए मध्ये 10 आहे, बी मध्ये 3 आहे. मी डिरेक्टली तिथं 10 आणि 3 लिहिलं, फक्त एवढाच विषय झाला. आणि इथं आपण परत ए डबल फ्लोअर डिव्हिजनचा सिम्बॉल बी आणि प्रिंट करतो मी तर डी. प्रिंट काय दिसणार, सी आणि डी. 3.3333. सॉरी, एक तुम्हाला सिम्बल समजण्यासाठी ना मी इथं असा यूज करतो. हा झाला डिव्हिजन आणि हा झाला फ्लोअर डिव्हिजन. ओके, अबे यार. ओके, ह्याला रन केला. आता तुम्ही इथं बघू शकता की ए आणि बी ह्या दोन व्हॅल्यूज आहेत. किती? ए मध्ये व्हॅल्यू आहे 10, बी मध्ये व्हॅल्यू आहे 3.
आणि सी या व्हेरिएबलमध्ये मी एक ऑपरेशन परफॉर्म केलं डिवाइडचं. ते डिवाइडचं ऑपरेशन परफॉर्म कशावर केलं, ए आणि बी वरती. त्याचं उत्तर किती, मी त्याचं उत्तर सेव्ह केलं सीमध्ये. ते प्रिंट केलं तर त्याचं उत्तर आलं 3.3333 समथिंग. आणि डी एक नवीन व्हेरिएबल क्रिएट केला ज्याच्यात मी फ्लोर डिव्हिजन केलं. त्याच्यामध्ये आन्सर किती आलं तोच मी प्रिंट केल्यानंतर 3. म्हणजे फ्लोर डिव्हिजन फक्त जो डेसिमल पार्ट आहे ना, म्हणजे तो डिवाइड करतो पण डेसिमल पार्ट घेत नाही. सिम्पल एवढंच आहे. डिव्हिजन डिवाइड करतो पण सगळं आन्सर शो करतो. बट फ्लोर डिव्हिजन डिवाइड करतो बट तो सगळं आन्सर शो करत नाही, फक्त जी मेन व्हॅल्यू आहे ती शो करतो, डेसिमल पार्ट रिमूव्ह करतो. सिम्पली एवढं समजून घ्या तुम्ही, बाकी काही अवघड नाही. तर याच प्रकारे हा आपला लास्टचाच पॉईंट होता या व्हिडिओमध्ये. याच प्रकारे आपलं काय म्हणतात त्याला अरिथमॅटिक ऑपरेटर्स पूर्णपणे संपलेलं आहे. एवढेच आहेत अरिथमॅटिक ऑपरेटर्स. तुम्हाला अरिथमॅटिक ऑपरेटर्समध्ये काहीही प्रॉब्लेम असेल तर हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा रिपीट बघा, त्याशिवाय तुम्हाला गोष्टी नाही समजणार. असं नाहीच की तुम्ही एका व्हिडिओमध्ये एकदा व्हिडिओ बघायला सुरू केला आणि सगळं समजलं, असं होत नाही. तुम्हाला एक गोष्ट सारखी रिपीट बघावी लागते किंवा ती गोष्ट तुम्हाला इंटरनेटवर सारखी ChatGPTचा यूज करून टाकून म्हणजे त्याचं सारखा स्टडी केल्यानंतरच ती समजते. ओके, तर मित्रांनो वी हॅव टू विन आपल्या चॅनलचा मोटिव्ह आहे की वी हॅव टू विन. आपल्याला जिंकायचं आहे, कन्सिस्टंट राहायचं आहे. सॉरी मी तुम्हाला सांगतो आणि माझेच व्हिडिओ कन्सिस्टंट येत नाहीत, पण काही कामामुळे मी व्हिडिओज कन्सिस्टंट टाकू शकत नाही. पण मी खूप प्रयत्न करतो मित्रांनो तुमच्यासाठी व्हिडिओज कन्सिस्टंटली येण्यासाठी. आणि त्यासाठी मी स्लाइड्स चांगल्या तयार करतो, ऑडिओ एडिट करतो, व्हिडिओ चांगला एडिट करतो, ज्यामुळे तुम्हाला कॉन्टेंट व्यवस्थित आणि चांगला पोहोचावा, जो की तुम्ही रिपीटेटिव्ह व्हिडिओ बघू शकता, ज्यामुळे तुम्हाला तो प्रॉब्लेमॅटिक होणार नाही, तुम्हाला आवाजाचा त्रास होणार नाही, व्हिडिओमध्ये खराब काही तुम्हाला दिसणार नाही. यासाठी मी या गोष्टींवरती मेहनत घेत असतो. तर या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्याला वी हॅव टू विन जिंकायचं आहे. तर कार्तिक गेम मराठी या चॅनलला तुम्ही लाईक करा. सॉरी, चॅनलला कसं लाईक करणार, या व्हिडिओला तुम्ही लाईक करा. व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या मित्रांमध्ये किंवा ज्यांना कोणाला पायथन शिकायचं आहे, ज्यांनी कोणी पायथन शिकायला सुरू केले आहे त्यांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मला माहिती आहे तुम्हाला सांगायची गरज नाही आहे सबस्क्राईब करायला, तरीसुद्धा मी तुम्हाला सांगतो की चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. तर भेटूया पुन्हा एकदा चांगल्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.